नमस्कार मैत्रिणींनो, मी निकिता स्वागत करते तुमच्या आमच्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर। आज आपण ओल्या खोबऱ्याची बर्फी करणार आहोत। तर ओल्यावर तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर त्याचं चांगलं साल काढून घ्या आणि ते एक तर खाऊन घ्या, नाही तर मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्या। मी त्याचं तुम्हाला साहित्य दाखवते। आपण हे बाई ह्या आकाराची वाटी, असे 5 वाट्या ओलं खोबरं चांगलं बारीक साल काढून चांगलं बारीक वाटून घेतलंय। त्याच प्रकारे ह्या वाटीचा माप घेऊन आपण 3 वाट्या साखर घेतली आहे। थोडंसं आपण त्याला डेकोरेशनसाठी काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेत, किसून घेतलेत आणि तसंच पिस्ता घेतलाय आणि 1 चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि त्याचप्रमाणे आपण 3 चमचे तूप घेतलेले, साजूक तूप। बघा, आता आपण गॅस कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात आपण आता 3 चमचे तूप घेतलं होतं ते तूप आपण टाकतोय। विरघळलंय, आता आपण त्याच्यात खोबरं टाकूया। ते चांगलं खवलेलं खोबरं टाकूया, ते चांगलं भाजून घेऊ त्याच्यात। कमी गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं ते। खोबरं कसं ओलसर असतं ना थोडं, त्यामुळे आपण ते थोडंसं भाजून घ्यायचं आणि ते असं सुकत यायला लागलं की मग त्याच्यात आपण साखर टाकूया। 3 वाट्या आपण साखर टाकतोय। साखरेला आणि खोबऱ्याचं चांगलं मिक्स करून त्याला पाणी सुटोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं, त्याला चांगलं सुकं होऊन द्यायचं। ह्याला कसं मस्त पाणी सुटत चाललंय। हे आपण बिना पाण्याचं आणि बिना दुधाचं करतोय, त्यामुळं ही महिनाभर तरी शक्यतो चांगली टिकते। त्याला आपण चांगलं सुकं करून घेऊया। चिमूटभर मीठ टाका। बघा, आपली आता ही खोबरं चांगलं सुकायला लागले। आता आपण त्याच्यावर वेलची पावडर टाकूया, 1 चमचा। चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं त्याला। आपलं हे मिश्रण आता तयार होत आलंय। हे बघा, हाताला अशी चिटकली नाही ना, अशी गोळी झाली ना तर समजायचं की आपलं हे रेडी आहे। आपण गॅस बंद करूया आणि हे बघा, आपण परातीला चांगलं तूप लावून घेतलंय। आता त्या परातीत आपण ते मिश्रण काढूया। एका वाटीला मी खालून असं तूप लावून घेतलंय, ते गरम असतानाच आपण चांगलं दाबून घ्यायचं। त्यामुळे ही प्रोसेस ही पटपट करायची। ते गरम असतानाच आपण कापून घेऊया, वड्या काढून घेऊया। त्याचं गरम असतानाच कापायचे, म्हणजे ते चांगले कापले जातात, वड्या चांगल्या होतात। ही बर्फी अगदी सोपी आहे, कमी साहित्यात घरच्या घरी करता येते आणि जवळपास 1 महिना टिकते। त्यामुळे घरी नक्की तुम्ही एकदा करून बघा। आता आपण त्याला थोडंसं ड्रायफ्रुट्सने डेकोरेट करू। काजू, बदाम, पिस्ता घेऊया थोडा। गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या। खूप छान अशी बर्फी आपली तयार झाली आहे बघा। चवेला सुद्धा खूप छान झाली आहे। हे बघा किती मस्त झाली अशी। आता हे आपण थंड करायला ठेवू आणि मग वड्या काढून घेऊया। हे बघा किती छान झालेत आपल्या। तेवढ्या खोबऱ्याच्या 5 वाटी खोबऱ्याच्या जवळपास 1 किलो खोबऱ्याच्या
काय झालं? बर्फी, खोबऱ्याची बर्फी झाली आहे. बर्फी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.